श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत भोपळ्यापासून बनवलेली थालीपीठ किंवा तुम्ही पराठे म्हणत असताल तर पराठे. तर हे बघा आपण आता ते करणार आहोत, कारण आता दुधी भोपळ्याची भाजी अशी शक्यतो लहान मुलं वगैरे कोणाला आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे आपण भोपळ्याचे थालीपीठ चांगल्या पद्धतीनं करूयात. हा मी मस्त असा भोपळा घेतलेला आहे. असा छान असा बिलबिल नसणारा भोपळा घ्यायचा चांगला, म्हणजे खिसायला सोपा जातो. आता त्यासाठी आपण त्याच्यात वाटण टाकण्यासाठी मिरची, लसूण, जिरी, कोथिंबीर, मीठ थोडेसे हे करून अगोदर मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. आता आपण हा भोपळा खिसून घेऊयात. मी साल्ट वगैरे काढलेलं नाही, कारण साल्ट पण पौष्टिक असते, त्याच्यामुळे त्याची साल काढायचे नाहीत. ह्या अशा पद्धतीने खिसून घ्यायचा. जास्त पण लहान खिसणीने नाही खिसायचा, असं मोठ्याच आपल्या साध्या खिसणीने खिसायचा. हा असा बघा असा खिस झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि थोडेसे अर्धी वाटीच बेसन पीठ, कोथिंबीर, हळद, मीठ वगैरे सगळं टाकून घेतले. आणि हे वाटण आपण केलेले सगळं वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं. मीठ थोडंसंच टाकायचं, कारण आपण वाटण करताना पण मीठ टाकलेलं होतं. हे आपण आता अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं, कारण त्याला पाणी जास्त सुटलेलं असतं. आपण पाण्याचा हात उगं थोडासा घ्यायचा, नाही तर त्या पाण्यात बसेल एवढंच पीठ घ्यायचं, म्हणजे असे टेस्टी लागतात पराठे. हे बघा मी उगं थोडासा पाण्याचा हात घेतला, नाही तर भोपळ्याला जे पाणी असतं का त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच मी केलं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम भारी लागते. हे आता मी कपडाच ठेवलेला आहे हा थालीपीठ बनवण्यासाठी, त्याच्यामुळे थोडासा पिवळसर दिसत आहे. हे बघा असं आपण थालीपीठ कपड्याला थोडंसं कॉटनचा घ्यायचा आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं, त्याच्यावरती ती गोळा घ्यायचा आणि असं थापून घ्यायचे. लाटून पण होते, पण ती जास्त पीठ बसते त्याच्यामुळे ते निब्बर लागते. हे असे केलेले एकदम पौष्टिक लागते. आणि भोपळ्याचं प्रमाण थोडंसं जास्त जातं मुलांच्यामध्ये. हे अशा पद्धतीने परत तव्यावरती थोडंसं तेल टाकून परत ते कपड्यानं असं टाकून द्यायचं, थोडंसं वरतून झाकून ठेवायचं. परत बघा हे लगेच सुटतात, एकदम चांगले असे होतात. लहान मुलं तर एकदम आवडीनं खातात. असं ती वरी भाजीपर्यंत लगेच दुसरा पण बनवून घ्यायचा. मी पोळपाटावर पण करू शकतात, पण ताट मोठं असल्यामुळे त्याच्यात केलं. बघा हे असा किती छान झालेलं आहे. मी अशा पद्धतीने सगळी थालीपीठं करून घेतली आणि लगेच गरम गरमच खायला लावायचे. दही आणि थालीपीठं असं खायला द्यायचं. एक झाली की एक झाली की एक अशी बनवून घ्यायची. लहान मुलं वगैरे सगळीच आवडीनं खाते. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असलं तर तुम्ही जास्त पण तिखट टाकू शकता. लाल तिखटाचे पण करता येतात. ह्या अशा भोपळा जर एकदम ताजा असला तर खिसायला पण सोपा जातो. तुम्ही सकाळी नाश्त्याला करायची, कधी संध्याकाळी करायची, समजा स्वयंपाक नको वाटला तरी संध्याकाळी पण थालीपीठ बनवायची. अशा पद्धतीनं मी सगळीच थालीपीठं अशी गरम गरम खाण्यासाठी बनवून घेतलेली आहेत. बघा अजिबात तव्याला पण चिटकत नाही, काही नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. पटकन भोपळा खिसायचा आणि आपली घरात तर पीठ असतेच तयार, ते घालून पटकन बनवून घ्यायचे. बघा मग आवडलं तर करा मग पटकन.